हॅलो नमस्कार। आज आपण बघणार आहोत चिकन अळणी सूप कसं बनवलं आहे ते। त्यासाठी इथे 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला एक पेस्ट रेडी करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी इथे मिक्सर ग्राइंडरमध्ये ब्लॅक पेपर, काळी मिरी घेतले, कांदा घेतलाय, आलं लसूण, जिरं आणि कोथिंबीर टाकणार आहोत। आणि हे पाणी न घालता वाटण्याचा प्रयत्न करा। अगदीच ते जर छान वाटलं नाही गेलं तरच थोडंसं पाणी घाला। कमीत कमी पाणी घालून आपल्याला ही पेस्ट रेडी करून घ्यायची आहे। तर आता कुकरमध्ये आपण हे शिजवून घेणार आहोत। त्याच्यासाठी तूप घेतलंय, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा 2 मिनिटं परतला की त्यामध्ये काही खडे मसाले आपल्याला टाकायचे, जसं की लवंग, दालचिनी, वेलदोडे 2 हिरवे वेलदोडे घेतलेत। हे मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण चिकन टाकून घेणार आहोत। तर चिकन सुद्धा 5 मिनिटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि मगच पुढची स्टेप करायची आहे। आता चिकन परतून झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये हिरवी पेस्ट जी आपण रेडी केली आहे ती टाकणार आहोत। तर ही पेस्ट आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण चिकनला। त्यानंतर याच्यामध्ये हळद आणि मीठ घालायचं आहे। हळद कमी घाला, फार हळद नका टाकू। चवीनुसार मीठ टाकलंय। आता याच्यामध्ये हे पण छान आपल्याला मॅरिनेशनला लावून घ्यायचं आहे छान चिकनला। आता याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं, पाणी फार नका टाकू कारण की चिकनचंही पाणी सुटतं। आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी येऊ द्यायची। जशीच हलकी उकळी आली आपल्या पाण्याला की आपण इथे कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि 2 शिट्ट्या इथे मी चिकनच्या करून घेतल्या आहेत। तर 2 शिट्ट्या केल्यानंतर मी चेक केलं तर चिकन प्रॉपरली शिजलेलं होतं, म्हणजेच आपलं सूप जे आहे ते रेडी आहे। तर हे सूप छान एन्जॉय करा आणि चिकनची सुद्धा रेसिपी येणार आहे येत्या काही व्हिडिओजमध्ये। तर नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर एन्जॉय करा छान चिकन सूप गरमागरम आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, बाय। कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि